अतिशय मोठं उदाहरण म्हणजे निलेश लंकेंचं आंदोलन आहे। तुम्ही बघा किती असंवेदनशील सरकार आहे की एकानेही सरकारमध्ये एक जबाबदार लोकप्रतिनिधी, लोकांच्या प्रेमातला मनातला खासदार आता जो निवडून आलेला आहे त्याला आंदोलनाची वेळ येते। दूध, कांदा, सोयाबीन, साखर अशी अनेक पिकं आहेत ज्याला हमीभाव मिळत नाही, वेळेवर पैसे मिळत नाही। इथे महागाई तर गगनाला उचली आहे आणि एकीकडे शेतकऱ्याला दोन पैसे मिळत नाही। मी स्वतः निलेश लंके, त्यांचं कुटुंब, आमचे स्थानिक अध्यक्ष तात्या, माननीय जयंत पाटील साहेबांची माझं आज सकाळी बोलणं झालं। आम्ही सगळेच बाळासाहेब थोरातही वाटतं आज जाणार आहेत असं मला काँग्रेस पक्षाकडून कळलेलं आहे। पण माझी निलेश लंकेंना विनंती राहील की आपण सगळे मिळून मार्ग काढू, कारण उपोषण ते करतायत पण त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे त्यांनी, कारण का त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। पूर्ण नगर जिल्ह्यातल्या लाखो लोकांची जबाबदारी आज निलेश लंकेंवर आहे, त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत ते, त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी ही पक्ष म्हणून आमची आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे। आणि महाराष्ट्र सरकार हे किती असंवेदनशील शेतकरी महिलांच्या बाबतीत आहे हे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही। इंडियन क्रिकेट टीम ज्यावेळेस आली त्यावेळेस सरकारनं जवळपास 11 कोटी द्यावे, त्याच्यावरती बरीच टीका होती की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणता आणि खेळाडूंना 11 कोटी रुपये देतात, तर मग हे सगळे प्रश्न सोडवायला पैसे नाहीत। कसं आहे, जुमलेबाज सरकार आहे, त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीचं हे सरकार आहे। भ्रष्टाचाराच्या रोज क्लीन चिट्स देतात, त्याच्यामुळे ते भ्रष्टाचारी आहेत का नाहीत का आरोप करायचे, लोकांना भीती आईस, इन्कम टॅक्स, CBI, EDची दाखवायची, पक्ष फोडायचे, घरं फोडायची। त्यामुळे खरंच भ्रष्टाचार झाला का नाही याचं उत्तर एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी भारतीय जनता पक्ष आणि सत्तेत असलेले त्यांचे नेते देवेंद्रजींना अतिशय विनम्रपणे विचारते, कारण नक्की खरं काय म्हणजे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं काल तुमच्याच माध्यमांच्या चॅनल्सवरच मी पाहिलं की पोलीस म्हणले आमच्याकडून चूक झाली। एवढी मोठी चूक कशी झाली? वायकरांच्या घरातल्या कुटुंब, त्यांची बायको कशातून गेली आहे, काय दुःखातून गेली आहे हे मी जवळून पाहिलेले आहे। मी त्यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोललेले, त्यांच्या घरातली लहान लहान मुलं म्हणजे आज काय परिस्थिती आहे, त्यांना क्लीन चिट दिली, काल मी TVवरही पाहिलं, पण त्यांचं कुटुंब कशातून गेले अनेक वर्ष जात आहे। आणि त्यांचंच नाही, भुजबळ साहेबांचं, नवाबभाईंचं, संजय राऊत साहेबांचं, देशमुख साहेबांचं, अनिल देशमुखांची नातवंड, हे सगळं फार जवळून पाहिलं हो। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे यूज अँड थ्रो किंवा खोटे आरोप करायचे, त्यानंतर ED, CBI, इन्कम टॅक्सच्या केस लावायच्या, माझ्या 3 बहिणी लांब कशाला जा, आमच्याच घरातलं उदाहरण बघा ना, माझ्या 3 बहिणींवर ह्या ज्या 5-5 दिवसाची रेड झाली, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध राजकारणाशी किंवा भ्रष्टाचाराची किंवा या कुठल्याच गलिच्छ राजकारणाशी? माझ्या 3 बहिणी, त्यांची मुलं, त्यांची नातवंड कशातून गेले हे आम्हाला माहिती। आणि आज तुम्ही रोज उठून प्रत्येकाला क्लीन चिट देता, मग भ्रष्टाचारी होते का नव्हते याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे। आणि आज या महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय का? तो होतोय, हे फक्त मी म्हणत नाही आहे, RSS देखील म्हणते। तुमच्याच चॅनलवर मागच्या आठवड्यात 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हे RSSनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांपर्यंत तो विषय गेलेला आहे, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTनी जे शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते असे 118 कोटी हे मिळालेले नाहीत आणि त्याचा भ्रष्टाचार झालाय, हा आरोप माझा नाही, हा RSSनी केलेला आरोप आहे। तुम्ही आता RSSचा उल्लेख केला, मात्र नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की नवाब मलिक नेमकं कुठे आहेत। संघ वर्तुळातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेऊ नका। नवाब मलिकांची हेळसांड होते असं तुम्हाला वाटतं? नवाब मलिकांनी निर्णय घेतला पाहिजे? नाही, हे दुर्दैव आहे की महायुती सरकार आहे ते मतासाठी काहीही करतील। ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या हायेस्ट ऑफिसनी केलेले, त्यांच्याबरोबर जेव्हा सरकार बनायची वेळ होते तेव्हा त्यांना कधीच काही वाटत नाही। त्याच्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे मला विचाराल तर हे जे आत्ता सत्तेमध्ये लोक आहेत ते ब्लॅकचं व्हाईट करण्याचीच एजन्सी झाले, म्हणजे भ्रष्टाचार करा, या आम्ही तुमचे सगळे पैसे व्हाईट करतो आणि सुखाने नांदा आणि सत्तेत बसा आमच्याबरोबर। त्यामुळे सत्तेसाठी ज्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी
उभं आयुष्य मी लढताना पाहिलेलं आहे. माननीय आज त्या नाहीत आपल्यात, पण सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली साहेब असतील, ह्या सगळ्यांनी, अडवाणी साहेब असतील, यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आंदोलनं केली, पण कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. पण आजची ही नवीन भारतीय जनता पक्ष आरोप करते, आता खरे खोटे मला माहिती नाही, त्याचं उत्तर हे फक्त देवेंद्रजीच देऊ शकतील किंवा त्यांचे दिल्लीतले नेते. काही पुण्यातली घटना ताजी असताना तर मुंबईत एक हिट अँड रन झालेलं आहे. सकाळी 5:30 वाजता दाम्पत्य चाललं होतं खरेदीसाठी, त्यांना चिडवल्याची घटना घडली. कसं बघताय? हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि दुर्दैव असं झालं की रक्ताची तपासणी बदलणे, पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीच्या माहिती देणे, हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होतं आहे ना, त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृहमंत्रालयाबद्दल की त्या वर्दीचा मान सन्मान आजही मला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे. आजही अतिशय उत्तम काम करते. काल पुण्यामध्ये चॅनलवर मी पाहिलं, त्या महिलाचे अश्रू हे सरकारला दिसत नाहीत, आम्हाला सगळ्यांना दिसतात, पण या असंवेदनशील सरकारला दिसत नाहीत. तिच्या डोळ्यातले अश्रू कोणीतरी पहा, तिचं दुःख जाणून घ्या. तुम्ही सरकार आहात ना, मग का नाही तुम्हाला दिसत? पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल घेऊन